नमस्कार सगळ्यांना, सुप्रभातम. आता आपला शेवटाकडे आपण आलेलो आहोत. 21 तारखेला सगळ्यांनी तिथे योगाभ्यास करायला या. तसंच योग शिक्षकचा वर्ग जो चालू झालेला आहे त्याला सर्वांनी ॲडमिशन घ्या आणि आपलं एक चांगली सुरुवात जीवनामध्ये करा. ती एक कला आपल्या हातामध्ये राहून जाते. आजच्या योगाभ्यासाला सुरुवात करूया. आजचा योगाभ्यास थोडा चॅलेंजिंग आहे. झेपेल तसाच करा, आपल्या सगळ्या मर्यादा लक्षात ठेवून करा. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, हाताची ज्ञानमुद्रा, त्रिवार ओंकार आणि प्रार्थना आपण म्हणणार आहोत. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे, पूर्ण लक्ष श्वासावर. आता आपण दंडस्थितीमध्ये यायचं आहे. दंडस्थितीमध्ये आज आपण सूर्यनमस्कारामध्येच सगळ्या हालचाली आपण करणार आहोत आणि थोडासा चॅलेंजिंग असा हा नमस्कार आपण करणार आहोत साखळी पद्धतीने. ज्यांना झेपेल त्या पद्धतीनेच करा. हाताची नमस्कार स्थिती, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर, दोन्ही पाय जोडलेले. ज्यांना खुर्चीत बसून करायचं असेल त्यांनी खुर्चीत बसून करा. आज सावकाश आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते वरती न्यायचे. वरती हात नेल्यानंतर त्याचा नमस्कारच ठेवायचा आहे हाताचा. आधी मागे जायचे कमरेतून जास्तीत जास्त, श्वास सोडत सोडत, पुन्हा श्वास घेत घेत सरळ व्हायचे. आता श्वास सोडत सोडत आपल्याला सावकाश डावीकडे वळायचे. डावीकडे वळा कमरेतून, पीळ बसला पाहिजे स्पाईनला. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. आता श्वास सोडत सोडत आपल्याला उजवीकडे वळायचे, जास्तीत जास्त उजवीकडे वळा. सावकाश सरळ व्हा. श्वास घेत घेत सरळ. आता श्वास सोडत सोडत आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवतच हिप जॉईंट्समधनं 90 अंशामध्ये यायचे. पाठ जमिनीला समांतर. हाताने खुर्ची किंवा भिंत पकडली तरी चालेल, आधार घेतला तरी चालेल. हात अजून थोडे वरती आण कानाच्या रेषेत. पाठ जमिनीला समांतर आहे. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. हा कमरेपासूनचा सगळा भाग पुढच्या दिशेने ताणून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त ताणून घ्या. आता पूर्ण श्वास सोडत सोडत सावकाश खाली या. कुठेही घाई गडबड करायची नाही आहे, जर्क द्यायचा नाही आहे. हाताने घट्ट मिठी मारायची आहे पायाला आणि इथे आपल्याला गुडघ्यातून खाली वाकायचं आहे, पुन्हा सरळ व्हायचं आहे. म्हणजे मग आपली फ्लेक्झिबिलिटी बऱ्यापैकी वाढते. सरळ व्हा. जेवढं शक्य असेल तेवढं वाकायचं आणि सरळ व्हायचं. असे 5-6 रिपिटेशन्स करायचे. ह्याच्यामध्ये छानपैकी स्नायूंमधली लवचिकता वाढायला आणि सांध्यांमधली मोबिलिटी वाढायला मदत होते. फ्लेक्झिबिलिटी आणि मोबिलिटी असं दोन्ही ह्याच्यामध्ये वाढतं.
त्यानंतर हात खाली घ्यायचे. आता आपल्याला डावा पाय मागे न्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काही हालचाली करायच्या आहेत. तर आता पुढचा पाय सरळ करत मागे यायचे आणि डोकं जे आहे ते गुडघ्याच्या दिशेने ठेवायचे. गुडघा सरळ होईपर्यंत या. बऱ्यापैकी ताण बसतो गुडघ्याच्या खालच्या बाजूला. पुन्हा पूर्वस्थितीला या आणि पुन्हा स्ट्रेचिंग या. पुन्हा करायचे. असं 5 वेळा करा. गुडघा सरळ होईपर्यंत करायचे, म्हणजे मग तो बरोबर ताण बसतो. बऱ्यापैकी तिथे ताण जाणवेल तुम्हाला. ते झाल्यानंतर आपल्याला अजून एकदा करा. ते झाल्यानंतर मग हाताचा नमस्कार करायचा आहे वरच्या दिशेने आणि वीरासन करायचे. कमरेतून मागे जायचे. सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचे. आता आपल्याला पुढचा पाय मागे घेऊन जायचा आहे. पुढचा पाय मागे घेऊन जा आणि इथे आता प्लँक पोझिशन करायची. प्लँक पोझिशन करा. आता यामध्ये आपल्याला कंबर वर खाली करायची. कंबर वर खाली करा. बरोबर 5 वेळा करा. आता आपल्याला खाली यायचे. 5 वेळा करून झाल्यावर आणि मुक्त हस्त भुजंगासन करायचं. हाताच्या मुठी एकमेकांवर ठेवायच्या आणि त्यावर मान ठेवायची. हे आपली हनवटी आली पाहिजे आणि पूर्ण लक्ष मानेला जोडलेल्या मणक्यांकडे द्यायचे. संथ श्वसन. यामध्ये आपल्याला मानेला जोडलेले जे मणके आहेत याच्यामध्ये तुम्ही रोज 10 मिनटं असं थांबला की मानेला जोडलेले जे मणके आहेत ज्यांना खूप मान दुखते, पुढे सारखी मान असते, त्यांनी रोज हे 10 मिनटं करायचं, म्हणजे मग पुढे जाऊन मानदुखी होत नाही. आता याच्यामध्ये आपल्याला पावलांची फक्त हालचाल करायची. पावलं स्वतःकडे ओढायची आणि पूर्ण ताणायची. पुन्हा स्वतःकडे खेचा. फक्त पावलांची हालचाल करा घोट्यामधनं. जी आपण बसून करतो तीच याच्यामध्ये करायची आहे. जास्तीत जास्त ताणायचे, पुन्हा स्वतःकडे खेचायचे, ताणायचे. या पद्धतीने सुरू ठेवायची. तिथे तुम्हाला बरोबर वेगवेगळ्या याला ताण जाणवेल. आता याच्यामध्येच आपल्याला शलभासन करायचे. दोन्ही पाय जे आहेत ते वरती, श्वास सोडायचा आहे. श्वास घेत घेत दोन्ही पाय वरती उचलायचे, गुडघे सरळ, आणि श्वास सोडत सोडत सावकाश पाय खाली आणा. पुन्हा श्वास घेत घेत पाय वरती उचला आणि श्वास सोडत सोडत पाय खाली आणा. मांड्या पण वर उचलल्या गेल्या पाहिजे. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय वर, श्वास सोडत सोडत खाली.
पुन्हा वरती 5 वेळा करायचे. अतिशय सावकाश करायचे. लोअर बॅकला ह्याचा तुम्हाला चांगला उपयोग होणार आहे. कमरेचा सांधा जो आहे त्याच्यासाठी चांगला उपयोग होणार आहे. हे 5 वेळा करून झाल्यानंतर मकरासन करायचे आहे. मकरासन करा. मकरासन करताना हाताची घडी घालायची, त्याच्यावर डोकं ठेवायचं, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या बाजूनी. मकरासनामध्ये शरीरावर आलेले ताण आहेत ते काढून टाकायचे. सगळं शरीर शिथिल करायचे. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. पूर्ण लक्ष श्वासावर. सगळे स्नायू दिले सोडा. जशी शवासनामध्ये विश्रांती मिळते तशी आपल्याला मकरासनामध्ये विश्रांती मिळते. मन अतिशय शांत, श्वसन संत. जिथे जिथे ताण आला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. मकरासन हळूहळू सोडायचे. दोन्ही पाय जवळ आणायचे, दोन्ही हात शरीराजवळ, हनुवटी जमिनीवर. आता या स्थितीमधनं आपल्याला भुजंगासनामध्ये आपण येणार आहोत. हात उभे करून घ्या छातीजवळ. श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत वरती या. मान मागे टाका, खांदे मागे खेचून घेतलेले. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं भुजंगासनाचं रिपिटेशन करायचं आहे 5 वेळेला. रिपिटेशन केलं की स्नायूंमधली ताकद वाढायला मदत होते आणि होल्ड केलं की स्नायूंमधली लवचिकता वाढायला मदत होते. सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचे आहे. अतिशय सावकाश करायच्या आहेत हालचाली. आपल्या यौगिक प्रक्रियांना धरून करायच्या आहेत. सावकाश श्वास घेत घेत आसन स्थिती घ्यायची. श्वास घेत घेत वर या. मान मागे टाका, खांदे मागे खेचून घ्या. एक 5 सेकंद थांबा तिथे. संथ श्वसन. पोटावरच्या पाठीवरच्या स्नायूंकडे लक्ष द्या. पुन्हा सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. असं 5 वेळा करायचे. दुसऱ्यांदा केलं आपण. आता पुन्हा तिसऱ्यांदा सावकाश श्वास घेत घेत वर यायचे आणि श्वास सोडत सोडत खाली जायचे. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत वर या आणि श्वास सोडत सोडत खाली जा. पुन्हा एकदा. सावकाश श्वास सोडत सोडत करा. गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने येताना श्वास सोडायचा, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने जाताना श्वास घ्यायचा. हे तंत्र लक्षात ठेवायचं श्वासाचं. आपल्याला जर कन्फ्युजन झालं कुठे घ्यायचा कुठे सोडायचा तर. आता पुन्हा आपल्याला श्वास घेत वर यायचे. भुजंगासन स्थिती घ्यायची. आणि आता आपल्याला शशांकासनामध्ये यायचं. शशांकासनामध्ये सगळं शरीर मागे स्ट्रेच करून घ्या. कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घ्यायचा आहे. दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घेतलं तरी चालेल. आणि या स्थितीतून आता मार्जारासनामध्ये यायचं. मार्जारासन. मार्जारासनामध्ये यायचे. दोन्ही गुडघ्यांमध्ये
शोल्डर इतकं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातामध्ये सुद्धा शोल्डर इतकं अंतर घ्या. आणि आता लहान मुलं जशी रांगतात तसं रांगायचे. म्हणजे मांजर जशी चालते तशी चालायचे 4 पायांवर. घरभर गोल फिरायचे. हे कमरेसाठी खूप चांगलं आहे. हे तुम्हाला कंबर मोकळी होते याने. कमरेच्या सांध्यांना असं चालणं खूप चांगलं आहे. तर त्यामुळे असं चालायचं आहे, जेणेकरून आपला कंबरदुखी किंवा कमरेचा सांधा चांगला राहायला मदत होते. असं घरभर गोल फिरायचं आणि मग परत जागेवर यायचं. आता याच्यामध्ये आपण थोडेसे हाताची कोपरांची हालचाल करणार आहोत. तर याच्यामध्ये हाताच्या कोपरात वाकून आपल्याला फक्त कंबरवरच ठेवायची आणि पुशअप्स मारल्यासारखं आपल्याला फक्त खाली जायचे. 5-10 वेळा करा. सावकाश श्वास सोडत खाली जा. श्वास घेत वर या. पुन्हा श्वास सोडत खाली जा. वरती या. खाली जा. हातातली ताकद वाढणं, मनगटातली ताकद वाढणं, हाताच्या कोपरांची हालचाल आपण याच्यामध्ये करतोय, त्याकडे लक्ष द्या. सोपं आहे करायला. पुन्हा सावकाश खाली 10 वेळा आपण करतोय. तुम्ही घरी 20 वेळा 25 वेळा असं पण करू शकता. ज्यांच्या हातामध्ये ताकद कमी आहे त्यांनी हे केलं तर ताकद वाढायला मदत होईल. खांद्यातली ताकद वाढायला मदत होईल. मनगटातली ताकद वाढायला मदत होईल. करत राहायचे. अजून 3 वेळेला करा. 10 वेळेला आपण केलेलं आहे. खाली जाताना श्वास सोडायचा. गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने जाताना श्वास सोडायचा. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने येताना श्वास घ्यायचा. आता आपल्याला हाताची कोपरं जी आहेत ती जमिनीवर टेकवायची. आणि आता हाताची कोपरं जमिनीवर टेकवून अधोमुख श्वानासन करायचे. कंबर वर उचलायची आहे. गुडघे उचलायचे आणि टाचा टेकवायचा प्रयत्न करा. ज्यांना ही स्थिती जमणार नाही त्यांनी आपलं नेहमीचं अधोमुख श्वानासन करा. याच्यामध्ये आपली टाळू जमिनीला लागायला मदत होते. टाळू जमिनीला टेकवता येत असेल तर टेकवा. कंबरवरच्या दिशेने ताणून घ्या. टाचा टेकवा. याच्यामध्ये थांबा थोडा वेळ. बऱ्यापैकी ताण येतो. टाचा टेकवायचा प्रयत्न करायचा. सगळं शरीर मागे स्ट्रेच करायचं. गुडघे मोकळे होतात. गुडघ्याच्या पाठीमागे तुम्हाला मागच्या दिशेने ताण जाणवेल. टाचा दुखत असतील तर त्याच्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. टाचा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा. त्या सायटिकासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. आता याच्यामध्येच आपल्याला थोडंसं चॅलेंजिंग करायचं आहे. ज्यांना याच्यामध्ये जमणार नाही त्यांनी आपलं नेहमीचं अधोमुख श्वानासन करून केलं तरी चालेल. आपल्याला एक पाय वर उचलायचा आहे. आता उजवा पाय वर उचलायचा आहे. जेवढा तुम्हाला शक्य असेल तेवढा वर उचलायचा. सावकाश तो खाली आणायचा आणि दुसरा पाय वर न्यायचा. तो खाली आणा. असा अल्टरनेट पाय वरती खाली चालू ठेवा. म्हणजे मग 10 वेळेला आपल्याला करायचे. म्हणजे एका पायाने 5 वेळेला होईल, दुसऱ्या पायाने 5 वेळेला होईल. पण अल्टरनेट पायांनी आपण करतो. एकदा उजवा पाय, एकदा डावा पाय. याच्यामुळे कमरेचा सांधा मोकळा व्हायला मदत होईल. एक वेगळा ताण तुम्हाला याच्यामध्ये जाणवेल. पूर्ण लक्ष श्वासावर. जिथे जिथे ताण आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. आता पुन्हा शशांकासन करा आणि थांबा त्याच्यामध्ये. म्हणजे मग सगळे ताण काढून टाका. सगळं शरीर रिलॅक्स करा. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घेतलेला आहे. पूर्ण लक्ष श्वासावर.
एक वेगळा सूर्यनमस्कार आपण त्याच्यामध्ये अजून आसनं अशी आपण घातलेली आहेत जी करायला सोपी आहे. आता सावकाश पुन्हा मार्जारासनामध्ये यायचं आहे आणि आता दुसरा पाय पुढे आणायचा आहे आणि आपल्याला स्ट्रेचिंग घ्यायचं आहे. जसं पहिल्यांदा घेतलं होतं तसंच आधी आपण एका पायाने घेऊन झालेलं आहे तेच आपल्याला 5 वेळेला करायचं आहे. स्ट्रेचिंग करायचं आहे. पुन्हा करा. पाच वेळेला करा. श्वास सोडा, श्वास घ्या, असं करत करत ते करा. खाली जाताना श्वास सोडायचा, वर येताना श्वास घ्यायचा. या पद्धतीने करा. आता आपण हाताचा नमस्कार करून वीरासन करायचे. वीरासनामध्ये जा. पाठीची कमान झालेली आहे. आता सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. आता तो पाय परत मागे आणा आणि मार्जारासनाची पुन्हा पोझिशन घ्या. आणि आता मार्जारासनामधनं वज्रासनामध्ये येऊन आपल्याला हे करा, भद्रासन करा. म्हणजे बटरफ्लाय पोझिशन घ्या. बटरफ्लाय पोझिशनमध्ये यायचं. इथे हाताने पाय पकडायचे आणि इथे आपल्याला मूवमेंट्स करायचे आहेत जेणेकरून आपले आतले जे स्नायू आहेत कमरेला जोडलेले ते मोकळे होतील. पाय वरती आणायचे, पुन्हा खाली जमिनीकडे दाबायचे, वरती उचलायचे, जमिनीकडे दाबायचे. असं एक 10 ते 15 वेळेला करायचे. जास्तीत जास्त उचला आणि खाली दाबायचा प्रयत्न करा. दाबा जास्तीत जास्त खाली. जेवढं तुम्ही खाली दाबाल तेवढं तुम्हाला मांड्यांच्या तिथे ताण जाणवेल. पाठ सरळच ठेवायची. ज्यांना बसायला प्रॉब्लेम आहे त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसा, म्हणजे मग करता येईल. त्यानंतर आपल्याला हात समोर ठेवायचे. पाठ सरळ ठेवा. पाठ सरळ ठेवा. वरती बघा, मागे बघायचे, पाठ सरळ ठेवायची आणि हळूहळू हाताने वॉक करत करत पुढे जायचे. मान मागेच ठेवायची, म्हणजे मग पाठ सरळ राहील. आणि हिप जॉईंट्समधनं पुढे पुढे व्हायचे. पाठ सरळ ठेवून मान मागे ठेवा. हळूहळू हाताने वॉक करत करत पुढे जा. जेवढं जाता येईल तेवढं जायचं आहे. जेवढं जाता येईल तेवढं गेल्यानंतर मग मान खाली घ्यायची. सगळं शरीर पुढे ताणून घ्यायचं आहे. जेवढं जमेल तेवढं करा. समजा ज्यांना जमत नसेल त्यांनी पुढे उशी किंवा लोड वगैरे असं ठेवून केलं तरी चालेल. त्याच्यावर तुम्हाला डोकं ठेवता येईल. श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत वर या. आता दोन्ही हात मागे न्यायचे. दोन्ही हात मागे न्या. हाताचे तळवे तुमचे जे आहेत ते वरच्या दिशेने तुमचे राहतील. हात मागे खेचून घ्यायचे. कोपरं सरळ
खांदे मागे खेचून घ्यायचेत आणि मान मागे टाकायची. आता याच्यामध्ये आपण मानेच्या हालचाली करणारे, हात असेच मागे ताणून ठेवलेले तसेच ठेवायचे. याच्यामध्ये मान मागे पुढे आपण करणार आहोत. सावकाश मान खाली, सावकाश मान मागे, जास्तीत जास्त मान मागे, पुन्हा सावकाश मान समोर, हलवटी कंठकुपामध्ये न्यायचा प्रयत्न करा. सावकाश मान मागे. 5 वेळेला आपण या मानेच्या हालचाली करतो. सावकाश मान खाली, पुन्हा सावकाश मान मागे, सावकाश मान खाली, लास्ट टाइम. सावकाश मान मागे आणि सावकाश मान सर. आता हाताची पाठीमागच्या बाजूने घडी घालून घ्यायची. मागे घडी घालून घ्या. पाठीमागे घडी घालायची हाताची. पुढे जशी घडी घालतो तशी मागे. हां, बरोबर. उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर, डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचं. आता यामध्ये मान फक्त वळवायची आणि वाकवायची, ह्या हालचाली आपल्याला करायच्या. तर मान पहिल्यांदा उजवीकडे वाकवा. कान खांद्याला लागला पाहिजे, या पद्धतीने सरळ करा. आता डावीकडे वाकवा, सरळ करा. बघा ताण कसा येतो दोन्ही बाजूनी. पुन्हा उजवीकडे. जास्तीत खांदा उचलायचा नाही, कान खांद्याला लावायचा प्रयत्न करा. सरळ, सरळ, उजवीकडे, सरळ, डावीकडे, सरळ. आता आपल्याला मान वळवायची. जास्तीत जास्त उजवीकडे वळवा. हलवटी खांद्याच्या रेषेमध्ये येऊ दे. सरळ करा. डावीकडे जास्तीत जास्त वळवायचा प्रयत्न करा. पुन्हा उजवीकडे, डावीकडे, पुन्हा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. लास्ट टाइम. डावीकडे, उजवीकडे. सरळ, हात खाली आणायचे आणि पाय सरळ करायचं. पाय सरळ करा. इकडे तोंड करून बस, म्हणजे असं दिसेल. याच्यामध्ये आपण इकडे तोंड कर समोर. आपण आकर्ण धनुरासन आपण केलं होतं. ते आकर्ण धनुरासन जे शिकलो होतो ते आणि अजून एक आपण शिकणार आहोत, ते आपण करणार आहोत.
आता आपल्याला आकर्ण धनुरासन आपण शिकलो होतो, त्याची आधी आपण सराव करूया आणि मग नवीन आकर्ण धनुरासन एक शिकूया. तर याच्यामध्ये आपल्याला डावा पाय उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आहे आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाचा, उजव्या हाताने डाव्या पायाचा, विरुद्ध हाताने विरुद्ध पायाचा अंगठे पकडायचे. आता आपण डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवलेला आहे. आता आपल्याला ज्या बाजूला आपल्या पायाचं पाऊल आलेलं आहे त्याच बाजूच्या कानाकडे आपल्याला अंगठा न्यायचा आहे. पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा. श्वास घेत घेत आपल्याला आसन स्थिती घ्यायची आहे. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन. हाताचं कोपर वरच्या दिशेने, अंगठा जास्तीत जास्त कानाच्या दिशेने न्यायचा प्रयत्न करा. नजर समोर. जर तुम्हाला पुढच्या पायाचा अंगठा पकडता येत नसेल तर तिथे नॅपकिन किंवा ओढणी याच्या साह्याने पकडायचा प्रयत्न करा. अगदी थोडा वेळ आपण आसन टिकवणार आहोत. संथ श्वसन. जिथे जिथे ताण आला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. आसन स्थिर राहील. संधिवातासाठी, सांध्यांसाठी या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. श्वास सोडत सोडत पाय खाली आणायचा आहे. दोन्ही हात मोकळे करून घ्यायचे आहेत आणि पाय सरळ करायचे. आता हे आसन जॉईंटसाठी खूप चांगलं आहे. हे रोज करायचं. आपले जॉईंट्स जर चांगले राहावेत असं वाटत असेल किंवा संधिवाताचा वगैरे त्रास सुरू झाला असेल तर त्यांनी हे आसन रोज करायचं. हे सगळ्या जॉईंट्सवर उपयोगी असं आसन आहे. आता हेच आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. विरुद्ध हाताने विरुद्ध पायाचे अंगठे पकडा. पाय फोल्ड करून घेतल्यानंतर आणि ज्या बाजूला आपलं पाऊल आहे त्याच बाजूच्या कानाकडे आपलं पाऊल अंगठा न्यायचा आहे. श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला पायाची घडी उलगडायची. गुडघ्यातून पायाची घडी उलगडायची. कोपर वरच्या दिशेने. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. नजर समोर. कुठे कुठे ताण येतोय बघा. पायाची घडी जास्तीत जास्त उलगडायचा प्रयत्न करा, म्हणजे मग जो आपला हिप जॉईंट्स आहे तो चांगला ओपन होतो याच्यामध्ये. कोपर वरच्या दिशेने. आपल्या शोल्डरच्या तिथे सुद्धा तो ताण बरोबर जाणवतो, शोल्डरच्या जॉईंटला. गुडघे पण आपले गुडघ्याचा जॉईंटसुद्धा चांगला काम करायला लागतो. सावकाश आसन स्थिती सोडायची. श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे. हळूहळू रोज थोडी थोडी वेळ वाढवत नेऊन 1-1 मिनटापर्यंत करायचं किंवा मग रिपिटेशन पण तुम्ही करू शकता. थोड्या वेळ आसन स्थिर ठेवायचं आणि पुन्हा रिपीट करायचं. ह्या पद्धतीने पण करू शकतो. आता आपण दुसऱ्या पद्धतीचं बघूया. ह्याच्यामध्ये ताणाची दिशा बदलते. आता ती ताणाची दिशा बदललेली तुमच्या लक्षात येईल. ह्याच्यामध्ये थोडा ताण आपला बदलतो. त्यामुळे ही दोन्ही आसनं आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये ठेवायची, जेणेकरून आपल्या सांध्यांचं आरोग्य चांगलं राहील. कारण ही सांध्यांसाठीच उपयुक्त अशी आसनं आहेत. तर आता हे दुसरं आसन आपण बघूया. आता उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आता उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा. आणि आपल्याला आता उजवा अंगठा उजव्याच कानाला लावायचा आहे. आपण मगाशी विरुद्ध कानाला लावला होता. आता उजव्याच कानाला आपल्याला लावायचा आहे. श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला जास्तीत जास्त पायाची घडी उलगडायची आहे. गुडघ्याच्या तिथनं पाय ओपन करा जास्तीत जास्त, म्हणजे अंगठा कानापर्यंत जाईल. कोपर वरच्या दिशेने ठेवा. हाताचं खाली पडू देऊ नका. नजर समोर. जसं आपण एखादा बाण मारतोय, प्रत्यंच्या लावलेली आहे असं हे आसन दिसतं, म्हणून त्याला आकर्ण धनुरासन असं म्हटलं जातं. की आता बाण सोडणार आहे आपण. जशी ती स्थिती होते शरीराची प्रत्यंच्या लावल्यावर, तशी स्थिती याच्यामध्ये झालेली आहे बघा. आणि सगळ्या कुठे कुठे ताण जाणवतोय बघा. याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ताणाची दिशा बदललेला आपल्याला जाणवेल मगाशीपेक्षा. सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची. थोडा वेळ आपण 15-20 सेकंद हे स्थिर ठेवलं होतं. तुम्ही
30 सेकंद 45 सेकंद जेवढा जमेल तसं तुम्ही स्थिर ठेवू शकता. सावकाश आसन स्थिती सोडलेली आपण. आता दुसऱ्या पायाने करूया. आता डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा असा पकडायचा आहे. आणि आता डाव्या पायाचा अंगठा डाव्या कानाच्या तिथे आपल्याला न्यायचा आहे. त्यावेळेला कान खाली नाही आणायचा, पायाची घडी उलगडत जायचं आहे. म्हणजे मग गुडघ्याच्या तिथे सुद्धा एक वेगळा ताण, कमरेच्या सांध्यांना वेगळा ताण, शोल्डरला, सगळीकडे लक्ष द्या. तिथे तुम्हाला तो बरोबर एक दिशा तुम्हाला कळेल ताणाची. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला जो हा कान आहे तो हे अंगठा आहे तो कानाजवळ न्यायचा आहे. आणि हाताचं कोपर वरच्या दिशेने, पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. या स्थितीमध्ये थांबायचे. नजर एका ठिकाणी स्थिर करा, म्हणजे आसन स्थिर राहायला मदत होते. श्वासावर लक्ष केंद्रित करा. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाका, म्हणजे आसन स्थिर राहील. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. हळूहळू स्नायूंमधली ताकद पण वाढलेली जाणवते हे जर आसन रोज केलं तर. आणि आपल्या सांध्यांमधली मोबिलिटी पण व्यवस्थित होते. आता आपल्याला पुन्हा असं सूर्यनमस्काराच्या पोझिशनला. आता दोन्ही पाय जवळ आणायचे आणि पुन्हा मार्जार आसनामध्ये यायचे आहे. आता डावा पाय पुढे आणायचा आहे दोन्ही हातांच्या मध्ये. उजवा पाय पुढे आणायचा आहे डोकं गुडघ्याकडे. पायाला घट्ट मिठी मारा आणि डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. पायाला घट्ट मिठी मारली की डोकं लावायला सोपं जाईल. या स्थितीमध्ये थांबा. पोटावर ताप आलेला आहे, पचनसंस्थेला याचा चांगला उपयोग होणार आहे. हस्तपादासन आपण केलेलं आहे. संथ श्वसन. सावकाश हात खाली आणायचे. हात खाली आणा. आणि आता सावकाश श्वास घेत घेत वर या. आणि हात जे आहेत ते मागे हाताची नमस्कार स्थिती करा. जी पुढे करतो त्याच्याऐवजी मागे हाताची नमस्कार स्थिती. आणि मान मागे टाका. कपडेतून मागे वळायचा प्रयत्न करा. पोटावर ताण येईल. पूर्ण लक्ष श्वासावर. आपल्या मर्यादा लक्षात घेऊन सगळा योगाभ्यास करायचा आहे. सावकाश मान सरळ करायची आहे. सावकाश हात खाली घ्यायचा आहे. खाली बसायचे आहे. आणि सावकाश पाठीवर झोपायचे. शवासन करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर. हातामध्ये अंतर. हात शरीरापासून 4 ते 8 इंच दूर. हाताचे तळवे वरच्या दिशेने, दोन्ही पायाचे टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या बाजूने. मान सैल सोडायची आहे. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर. सगळे स्नायू ढिले सोडायचे आहेत. शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा. पूर्ण लक्ष श्वासावर. अलगद हवा आत येते, अलगद हवा बाहेर जाते. संथ श्वसन. अजूनही कुठे ताण असतील तर मनाने जाऊन ताण कमी करा. आपण वेगवेगळे आसनं केलेली आहेत. त्या आसनांमध्ये वेगवेगळ्या
स्नायूंवर ताण आले होते पायापासून डोक्यापर्यंत, ते सगळे निघून गेलेले आहेत. शरीर शिथिल, मन शांत, श्वसन संथ, श्रमे जाते शवासनम चित्त विश्रांतिकारकम. पूर्ण लक्ष श्वासावर. झोप लागू देऊ नका. आपल्याला आठवत असेल आपण पहिल्या दिवशी उदरश्वसन केलं होतं, तर हे शवासनामधलंच उदरश्वसन आपल्याला करायचं आहे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि जास्तीत जास्त दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. पोट वरती येईल त्याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त सावकाश सलग श्वास सोडायचा आहे. पोट खाली जाईल त्याकडे लक्ष द्या. हवं असेल तर तुम्ही पोटावर हात ठेवू शकता, म्हणजे मग पोटाची हालचाल तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. उजवा हात पोटावर ठेवला तरी चालेल. दीर्घ श्वास घेत पोट वर आणि अतिशय दीर्घ श्वास सोडत पोट खाली. उदरश्वसनाचा अभ्यास करायचा आहे. अतिशय महत्त्वाचं आहे उदरश्वसन. जेवढं उदरश्वसन तुम्ही सलग 10 मिनटं कराल तर तुमचं रक्तदाब पण नॉर्मलला राहायला मदत होईल. सगळं संतुलित राहायला मदत होईल. पूर्ण लक्ष श्वासावर. जिथे जिथे ताण आला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. उदरश्वसन चालू ठेवायचे. आपल्या पोटाच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करायचे. सलग उदरश्वसन चालू ठेवायचे काही वेळ. सलग श्वास घ्यायचा आहे, पोट वर येईल. सलग समगती श्वास सोडायचा आहे, पोट खाली जाईल. सगळे ताण निघून जातात. यांनी रोज संध्याकाळी केलं जेवणाच्या आधी की सगळे दिवसभराचे ताण याच्यामध्ये निघून जातात. जेवल्या जेवल्या करायचं नाही. पूर्ण लक्ष पोटावर आणि श्वासावर. उदरश्वसन चालू ठेवा. घरी करताना रोज 15 ते 20 मिनटं असं उदरश्वसन करायचे. सगळे ताण निघून जायला आणि शरीरामध्ये सगळं संतुलन निर्माण व्हायला याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि आपल्या श्वासपटलाला पण एक वेगळ्या प्रकारचा व्यायाम मिळतो. तिथेसुद्धा आपला श्वासपटलाचा तिथेसुद्धा छोटे छोटे सांधे असतात. श्वासपटलाला एक छान मसाज याच्यामध्ये मिळतो. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करायचे. सावकाश हात खाली आणायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. मान सरळ करायची आहे. आता आपल्याला सावकाश डोळे उघडायचे आणि कुशीवर वळून उठून बसायचे. सावकाश उठून बसा, कारण आपलं शरीर खूप रिलॅक्स झालेलं आहे. त्यामुळे अतिशय सावकाश उठून बसा. कुठेही पटकीने उठून बसू नका, नाहीतर मग चक्कर यायचं. कारण ते शरीर पूर्ण शिथिल झालेलं असतं आणि एकदम ॲक्टिवेट करायला आपण जातो. झटका वगैरे द्यायचा नाही. आता कमरेखाली उशी घेऊन बसायचं असेल तर बसा. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे. आपण कपालभाती केली होती फुंकर मारून, तीच कपालभाती आपण करणार आहोत फुंकर मारून. तुम्हाला बटरफ्लाय पोझिशनमध्ये पाहिजे तर बटरफ्लाय पोझिशनमध्ये पण करू शकता किंवा स्वस्तिकासनामध्ये पण करू शकता. तर पहिले आपण 50 स्ट्रोक जे आहेत ते फुंकर मारून कपालभाती करणारे आणि म्हणजे तोंडाने श्वास रेचक करणार आहोत. आणि नंतरचे 2 राऊंड जे आहेत ते स्वस्तिकासन घालून द्रोणमुद्रेमध्ये आपल्याला
2 राऊंड नंतरचे 50चे नाकाने कपालभाती जी आपली आहे तीच करायची नेहमीची. तर चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. 1 2 3 4 5 6 7 8 9 60. संथ श्वसन, मन शांत. आता स्वस्तिकासन किंवा पद्मासन घाला. हाताची द्रोणमुद्रा. पूर्ण लक्ष श्वासावर. कपालभाती केल्यानंतर श्वसन खूपच संथ होतं. यानंतर आपण नाकाने कपालभाती जी आपण नेहमी करतो तशी कपालभाती करणार आहे. फोर्सफुली रेचक आणि नॉर्मल आपला पूरक त्याच्यामध्ये आपोआपच होतो. जेव्हा आपण रेचक करतो तेव्हा खालून वरती श्वासपटलाला धक्का द्यायचा आहे, म्हणजे फुफ्फुसावाटे फोर्सफुली नाकातून हवा बाहेर पडते आणि एक धक्का आपल्या कंठकूपाच्या तिथे पण आपल्याला जाणवतो. संथ श्वसन. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. 1 2 3 4 5 6 7 8 9 60. संथ श्वसन. आज आपण 60पर्यंत केलेले. असेच रोज तुम्ही वाढवत 100 200 पर्यंत न्या. नेहमी एक आवर्तन झाल्यानंतर मनाला खूपच शांत वाटतं. श्वासाची गती पुन्हा नॉर्मल झाल्यानंतर मग दुसरं आवर्तन करायचं. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. 1 2 3 4 5 6 7 8 9 60. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन खूपच शांत झालेलं आहे. त्या शांततेचा आनंद घ्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये डोळे उघडू नका. जोपर्यंत डोळे उघडण्याच्या सूचना मिळणार नाहीत तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत.
यानंतर आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणार आहे. अनुलोम विलोम आपण करणार आहोत. तर उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधून घ्या. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे मिटलेलेच आहेत. जेव्हा आपण प्रणव मुद्रा बांधून घेतो, उजवी नाकपुडी आपण अंगठ्याने बंद केली, मान खाली पडू देऊ नका. अनुलोम विलोम करताना कळत नकळत मान खाली पडते, तर ती मान जाणीवपूर्वक सरळ ठेवा. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. सलग, सावकाश, भरपूर श्वास भरून घ्या. डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने सावकाश, सलग, दीर्घ श्वास सोडा. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. 4 आकड्यामध्ये श्वास भरून घ्यायचा, 8 आकड्यामध्ये सोडायचा आहे. मी आकडे देते. सलग श्वास भरा. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. सावकाश. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे बंद. मन अतिशय शांत झालेलं आहे. अनुलोम विलोम आपण केलेलं आहे. तर 2 श्वसन प्रकारचं कॉम्बिनेशन आपण करणार आहोत. सितकारीने श्वास घ्यायचा आहे आणि भ्रामरीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. सितकारीने श्वास घेताना तोंडाने आपण दाताच्या फटीतून वरच्या दातात, म्हणजे वरचे जे दात आहेत त्याच्या मागे जिभेचं टोक लावलेलं आहे आणि दात एकमेकांवर टेकवलेले आहेत. या पद्धतीने तोंडाने श्वास घेतो. ते घेऊन झाल्यानंतर तोंड बंद करायचं आणि नाकाने भ्रामरी करत श्वास सोडत भ्रामरी करत. त्यावेळेला भ्रामरीचा जो आवाज येतो त्यावर लक्ष केंद्रित करायचे, मन एकाग्र करायचे. या पद्धतीने आपण आवर्तनं करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा. सितकारीपूर्वक, भ्रामरी रेचक. सितकारीपूर्वक, भ्रामरी रेचक. सितकारीपूर्वक, भ्रामरी रेचक. सितकारीने श्वास घ्या. भ्रामरीने श्वास सोडा.
चित्कारीपूर्वक भ्रामरी रेचक मन खूपच शांत झालेलं आहे. त्या शांततेचा आनंद घ्या. भ्रामरी केल्यानंतर आपोआपच ध्यान लागतं. मन एकदम शांत होतं. रोज 11 वेळेला तरी भ्रामरी करा. रात्री झोपताना भ्रामरी करा. तुम्हाला झोप छान लागेल. नादामध्ये आपोआपच मन एकाग्र होतं आपलं. त्या शांततेचा आनंद घ्या. प्रार्थना. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सावकाश डोळे उघडायचे. हाताची पायाची हालचाल करून घ्यायची आहे आणि मग आपल्या कामाला लागायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. ध्यानातनं आपण बाहेर आल्यानंतर व्यवस्थित हालचाल करून घ्यायची आणि मग आपल्या शरीर ॲक्टिवेट झाल्यावर कामाला लागायचं आहे. उद्या आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.